हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रेपरेशनमध्ये आपण एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग सेक्शनमधला जो आज आपण टॉपिक यामध्ये पाहणार आहोत दॅट इज सीटिंग अरेंजमेंट. स्टुडंट्स, या पूर्ण सिरीजमध्ये आपण जेवढे पण महत्त्वाची टॉपिक्स आहेत पेपर 1 प्रेपरेशनमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन ह्या सर्व टॉपिक्सबद्दल डिस्कस करणार आहोत. सो ही सिरीज नक्की एक्झामपर्यंत पाहायला नका विसरू, कारण या सिरीजमधलेच एक्झाममध्ये जे आहेत क्वेश्चन्स येणार आहेत त्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. यासोबतच तुम्हाला मी इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स जे आहे प्रत्येक टॉपिकचे देणार आहे, जेणेकरून तुमची अक्युरसी जी आहे प्रश्नाची एक्झाममध्ये जास्तीत जास्त वाढेल आणि मॅक्सिमम स्कोर करता येईल. यासोबतच स्टुडंट्स, तुम्हाला जर सेट एक्झाम क्वालिफाय करायचं असेल फर्स्ट गोमध्ये, तर यामध्ये तुम्हाला 85+ आणणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पेपर 1मध्ये. आणि या टार्गेटसाठी टू स्कोर मॅक्सिमम ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी मदत करणार आहे वाया द कम्प्लीट कोर्स. या कम्प्लीट कोर्समध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे लाईव्ह थिअरी लेक्चर्सच्याद्वारे या लिमिटेड टाईम स्पॅनमध्ये कवर करण्यात येईल. यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. स्टुडंट्स, 40+ मॉक टेस्टच्याद्वारे तुम्ही तुमचं प्रेपरेशनला टेस्ट करू शकता, ॲनलाईज करू शकता. आणि मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते डिरेक्टली परीक्षेत पण येऊ शकतात. लास्ट 10 इयरचे PYQs वरचे तुम्हाला कंप्लीट नोट्स पण यामध्ये प्रोव्हाइड होणार आहेत. स्टुडंट्स, कोर्स फीस ओरिजिनल आहे 3000 रुपये. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सध्याला या फीसवरती ऑफर चालू आहे. 2100मध्ये तुम्ही कंप्लीट कोर्स जे आहे हा ॲक्सेस करू शकता. ओके, फर्दर डिटेल्ससाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. यासोबतच स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. ॲप्लिकेशन तिथून तुम्ही इन्स्टॉल करून फ्री व्हिडिओज पण ॲक्सेस करू शकता. पेपर 1 आणि जो काही तुमचा पेपर 2 आहे त्याचे पण तुम्हाला फ्री व्हिडिओज यावरती भेटून जातील. ॲप्लिकेशन ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस पेजमध्ये जाऊन कोर्सला सर्च करा. कोर्सला सर्च केल्यास खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल पेपर 1 आणि पेपर 2ची. कॉन्टेंटमध्ये जाऊन तुम्ही फ्री व्हिडिओज पाहू शकता. लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाची इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगणार आहे, ते अधिक लक्षात करून घेऊयात. ही ट्रिक अशी आहे स्टुडंट्स, समजा तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की एखादी व्यक्ती उत्तरेकडे पाहते. जसं की आपल्याला माहिती आहे 4 बेसिक डिरेक्शन्स असतात. 4 बेसिक्स किंवा प्रायमरी डिरेक्शन आपण त्याला बोलतो. कोणते कोणते? नॉर्थ, उत्तर, साऊथ दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, दॅट इज ईस्ट अँड वेस्ट. ओके, सो पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण हे 4 बेसिक किंवा प्रायमरी डिरेक्शन्स असतात. ठीक आहे, समजा एखादा पॉईंट नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये कुठे येत असेल तर त्या पॉईंटला आपण काय बोलतो, कुठे लाय करतो तो, किंवा तो पॉईंट कोणत्या डिरेक्शनमध्ये येतो, तो येतो नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये, म्हणून आपण ह्याला बोलतो नॉर्थ ईस्ट डिरेक्शन. समजा साऊथ आणि ईस्टच्या मध्ये एखादा पॉईंट येत असेल तर आपण ह्याला बोलतो साऊथ ईस्ट. ओके, समजा एखादा पॉईंट नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये येत असेल तर नॉर्थ वेस्ट, आणि साऊथ आणि वेस्टमध्ये येत असेल तर साऊथ वेस्ट. सो आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे यामध्ये? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे 4 प्रायमरी किंवा मेजर डिरेक्शन्स, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्थ, वेस्ट, ईस्ट आणि साऊथ. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण हे 4 डिरेक्शन्स आपल्यासाठी महत्त्वाचे. आणि स्टुडंट्स, जी मी तुम्हाला इथे डायग्राम काढून दाखवली, ही डायग्राम पण मी प्रत्येक प्रश्नासाठी यूज करणार आहे, जेणेकरून फक्त सीटिंग अरेंजमेंटच नाही तर डिरेक्शन सेन्स जो टॉपिक आहे त्या डिरेक्शन सेन्सच्या टॉपिकमध्ये ही डायग्राम खूप जास्त मोठा रोल प्ले करणार आहे, जे आपण नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये जो टॉपिक आपण सोडू त्याच्याद्वारे तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, सो यामध्ये स्टुडंट आता महत्त्वाचे काय, मी तुम्हाला 4 प्रायमरी डिरेक्शन्स तर सांगले. यानंतर महत्त्वाचे काय, समजा तुम्हाला असं दिल्या जाईल प्रश्नामध्ये की एखादी व्यक्ती उत्तरेकडे बघत आहे, एखादी व्यक्ती दक्षिणेकडे. ओके, तर त्या टाईमला तुम्हाला माहीत असायला पाहिजे की त्या व्यक्तीची उजवी आणि डावी बाजू, दॅट इज राईट अँड लेफ्ट हँड साईड कोणती आहे. जसं की मी बोलेल, एखादी व्यक्ती नॉर्थकडे बघते, उत्तरेकडे बघत आहे. ओके, सो जेव्हा एखादी व्यक्ती उत्तरेकडे बघत असेल, ही डायग्राम नेहमी लक्षात ठेवायची. ही वाली छोटी डायग्राम नॉर्थ साईड म्हणजे कोणती असते, आपली ही वरची बाजू, राईट. सो ॲज पर दिस डायग्राम ही व्यक्ती कशी उभी आहे, अशा पद्धतीने, राईट. नेहमी लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा पण प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तरेकडे एखादी व्यक्ती दिलेली असेल फेस करताना, किंवा एखाद्या व्यक्तीचा चेहरा उत्तरेकडे असेल असं जर दिलं असेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे डिरेक्शन्स त्या व्यक्तीला लावणार आहात. म्हणजे काय, तुमच्या हातामध्ये आता पेपर आहे,
तुम्ही पेपर वाचत आहात, पेपर सॉल्व्ह करत आहात. पेपरमध्ये दिलेलं आहे की एक व्यक्ती ABC ती जी आहे उत्तरेकडे बघत आहे. ठीक आहे, त्या मोमेंटला काय करायचं, तुमचा उजवा बाजू त्या व्यक्तीचा पण उजवा बाजू असणार आहे, तुमचा डावा बाजू त्या व्यक्तीचा पण डावा बाजू असणार आहे. तुमची राईट हँड साईड त्या पर्सनची राईट हँड साईड, तुमची लेफ्ट हँड साईड त्या पर्सनची लेफ्ट हँड साईड. हे कधी अप्लाय करणार तुम्ही, जेव्हा प्रश्नामध्ये नॉर्थ दिलं असेल. ठीक आहे, स्वतःची डिरेक्शन्स जे आहेत एक्झॅक्ट तेच ते डिरेक्शन्स त्या व्यक्तीचे पण असणार आहेत. समजा तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलं की एखादी व्यक्ती दक्षिणेकडे बघत आहे, साऊथकडे बघत आहे. त्या मोमेंटला काय करायचं स्टुडंट्स, हातामध्ये पेपर आहे, तुमच्या पेपर सॉल्व्ह करताय, दक्षिणेकडे जर दिलं असेल त्या मोमेंटला तुम्ही काय करणार आहात, तुमची राईट हँड साईड, तुमची उजवी बाजू त्या पर्सनची डावी बाजू असेल आणि तुमची डावी बाजू त्या पर्सनची काय असणार आहे स्टुडंट, उजवी बाजू असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, समजा नॉर्थकडे बोललं तर तुम्ही स्वतःचे डिरेक्शन्स लावायचे, साऊथकडे बोललं तर तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या उलटे डिरेक्शन्स लावायचे किंवा नॉर्थच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन्स तुम्ही साऊथला लावणार आहात. ठीक आहे, यानंतर काय महत्त्वाचं आहे, समजा तुम्हाला प्रश्नामध्ये यावेळेस ईस्ट दिलं असेल, पूर्वेकडे एखादी व्यक्ती फेस करते. पूर्वेकडे एखादी व्यक्ती फेस करते म्हणजे काय, आपल्याला माहिती ही आपली प्रायमरी डायग्राम. यामध्ये आपण पूर्व जागा कोणती बघितली होती, ही वाली, ही होती कोणती, ईस्ट, त्याला आपण पूर्व बोलतो. राईट. सो समजा एखादी व्यक्ती आता पूर्वेकडे पाहत आहे, पूर्वेकडे पाहत आहे म्हणजे अशा पद्धतीने तिचा जो आहे चेहरा जो आहे ईस्टकडे आहे, पूर्वेकडे. या मोमेंटला स्टुडंट एक लक्षात घ्या, त्या पर्सनची उजवी आणि डावी बाजू समजणं महत्त्वाचं आहे. ओके, सो पर्सनची जी उजवी बाजू असती ही असती म्हणजे या खालच्या साईडला तुमची जी आहे राईट हँड साईड येणार आहे किंवा उजवी बाजू असणार आहे. हा जो वरचा हात आहे ह्याला मी बोलेल लेफ्ट हँड साईड. जो खालचा हात आहे ह्या व्यक्तीचा, ह्याला राईट हँड साईड उजवी बाजू, आणि जो वरचा हात आहे दॅट इज युअर लेफ्ट हँड साईड. ओके, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. कधीची सिनारिओ आहे हा, जेव्हा एखादी व्यक्ती ईस्टला पाहत असेल. समजा एखादी व्यक्ती वेस्टला पाहत असेल, एक्झॅक्टली याच्या उलटच असणारे स्टुडंट, जसं की आपण पूर्वेकडे पाहिलं होतं. ओके, तसंच एक्झॅक्टली उलटं इकडे आहे. आता यावेळेस स्वतःला समजत नसेल तर एक्झॅक्टली असं मुडून पहा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही या साईडला तुमचं डोकं करत आहात वेस्टकडे, पश्चिमेकडे, यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की आपली राईट हँड साईड जी आहे उजवी बाजू वरच्या साईडला गेलेली, म्हणजे हा हात जो आहे तुमचा उजवा हात आणि हा हात जो आहे तुमचा डावा हात, दिस इज युअर लेफ्ट हँड साईड. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे ही 4 डिरेक्शन्स, आणि 4 डिरेक्शन्सच्या सोबत कोणती उजवी आणि कोणती डावी बाजू असणार आहे. आणि हे डिरेक्शन्सचं जे सेन्स आहे स्टुडंट्स, ओके, हे तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये पण युजफुल असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण जे काही बेसिक्स होतं सीटिंग अरेंजमेंटचं आणि डिरेक्शन सेन्सचं आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर अप केलेलं आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू आता आपण जे आहे क्वेश्चन्सकडे मूव्ह ऑन करू. पहा, क्वेश्चन नंबर 1, APRX आणि Z. ओके, APRX, S आणि Z हे किती व्यक्ती झाले टोटल, 1 2 3 4 5 6 व्यक्ती झाले. ठीक आहे, हे असे 6 व्यक्ती आहेत जे एका रोमध्ये बसतात. रो म्हणजे काय स्टुडंट, एक सिम्पल लाईन आहे. ठीक आहे, याच लाईनमध्ये ते बसतात. यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितली, यामध्ये S आणि Z असे हे 2 व्यक्ती आहेत जे मध्यमभागी बसत आहेत, मिडल पार्टला किंवा सेंटरला बसत आहेत. ठीक आहे, समजा टोटल 6 जण आहेत स्टुडंट, 6 जणांची मी पोझिशन लोकेट करून घेते सध्याला. समजा 1 2 3 4 5 आणि 6 हे झाले टोटल 6 व्यक्ती. यामध्ये S आणि Z सेंटरला बसले. सेंटरच्या पोझिशन्स कोणत्या आहेत, सेंटरची जागा ही आणि ही, बरोबर. पण आपल्याला हे नाही माहिती, इथे माहिती की सेंटरला S आणि Z बसलेला आहे, पण सेंटरमध्ये S इथे बसलाय का इथे बसलाय हे नाही माहिती, Z इथे बसलाय का इथे बसलाय हे नाही माहिती. सो लेट अस कीप इट इन ऑप्शन. ओके, यामध्ये पहा S आणि Z ची जागा नाही माहिती आपल्याला, म्हणून आपण काय केलं, या दोघांना आपण सध्याला असं डायलेमामध्ये ठेवलेलं आहे की या दोघांची पोझिशन फिक्स नाही आहे. यानंतर पहा, A and P are at the ends. A and P are at the ends. परत एकदा आपल्याला हे नाही माहिती की A या बाजूला आहे का या बाजूला आहे, आपल्याला एवढं माहिती की ते शेवटच्या जागीवर आहे. ओके, यासोबतच आपल्याला हे नाही माहिती की P इथे आहे का इथे, पण या दोघांचे पोझिशन्स जे आहेत या दोन्ही पोझिशनपैकी एकच पोझिशन असणार आहे, बरोबर. यानंतर पुढे काय दिलंय, R is sitting left to the A.
आता इम्पॉर्टंट पार्ट इथून सुरू होतो. प्रश्नामध्ये तर दिलेलं नाही आपल्याला की दिलेले व्यक्ती जे आहेत उत्तरेकडे बघत आहेत का दक्षिणेकडे बघत आहेत, राईट. मग आपण सांगायचं कुठे की मॅडम एची राईट बाजू म्हणजेच उजवी बाजू कोणती असणार आहे, ओके, किंवा डावी बाजू कोणती असणार आहे, राईट. सो लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा पण तुम्हाला प्रश्न असा दिला असेल लिनियर अरेंजमेंटची सिटिंग अरेंजमेंट असेल, लिनियर अरेंजमेंट म्हणजे काय, एका ओळीमध्ये बसलेले आहेत सगळे, आणि प्रश्नामध्ये तुम्हाला स्पेसिफाय करून सांगितलं नाही की वेदर व्यक्ती जे आहेत रोमध्ये बसलेले किंवा ओळीत बसलेले उत्तरेकडे बघतात का दक्षिणेकडे बघतात, त्यावेळेस नेहमी तुम्हाला नॉर्थ साईडच घ्यायचं आहे, नेहमी तुम्हाला नॉर्थ साईडच घ्यायचं आहे. गॉट इट. सो या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे दिलेलं नाही आहे की दिलेली व्यक्ती उत्तरेकडे बघती, पश्चिम, दक्षिण कुठे, ओके, कोणती डिरेक्शन स्पेसिफाय केलेली नाही आहे. सो तुम्हाला इथे लक्षात घ्या स्टुडंट, उत्तरच नेहमी घ्यायचं आहे, दॅट इज नॉर्थ साईड, उत्तर दिशा. ठीक आहे. सो आता उत्तर दिशेकडे जर सगळे पाहत असतील, ओके, आपल्याला बेसिक डायग्राम तर माहिती आहे, कोणती ही वाली, यामध्ये उत्तर दिशा कोणती आहे स्टुडंट, ही वरची साईड, म्हणजे सर्व विद्यार्थी जे आहेत तुमचे किंवा सर्व जे सिटिंग अरेंजमेंटमध्ये बसलेले पीपल आहेत, लोक आहेत, ते वरच्या साईडला बघत आहेत. ठीक आहे. ॲज पर दॅट आत्ताच आपण पाहिलं एखादा व्यक्ती उत्तरेकडे बघत असेल, आपली उजवी बाजू पण त्या पर्सनची उजवी बाजू असणार आहे ना, आपली डावी बाजू त्या पर्सनची पण डावी बाजू असणार आहे. समजा मी म्हटलं की ए इथे बसलाय, आपल्याला माहिती नाही ए हा फर्स्ट पोझिशनला असू शकतो इथे किंवा या शेवटच्या 6व्या पोझिशनवरती पण असू शकतो, आपल्याला अजून फिक्स माहिती नाही आहे. पण समजा जर मी कन्सिडर केलं की ए हा फर्स्ट पोझिशनला आहे, ए जर फर्स्ट पोझिशनला आहे तर त्याची उजवी बाजू कोणती असेल स्टुडंट, ही वाली, राईट, सेकंड जागा, आणि त्याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही बाजू. पण प्रश्नामध्ये काय सांगितलंय, आर जो आहे तो एच्या लेफ्टला बसत आहे. मला सांगा एच्या लेफ्ट म्हणजे डावी बाजूकडे कोणती सीट रिकामी आहे का, नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय स्टुडंट, ए पहिल्या पोझिशनला येईल का, नाही येणार आहे. का, कारण एच्या बाजूला कुठलीही सीट रिकामी नाही आहे आणि प्रश्नामध्ये सांगितले की एच्या लेफ्टलाच कोण यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. सो 100% इथे ए नाही येणार, इथे पी येणार. म्हणजे इथे जर पी आला, आपल्याला माहिती आहे एका टोकाला पी होता तर दुसऱ्या टोकाला ए येईल. आणि प्रश्नामध्ये हे पण दिलं की एच्या डाव्या बाजूला आर आहे, सो एची ही डावी बाजू झाली आणि आर इथे आला, राईट. लास्ट बट नॉट द लिस्ट प्रश्न विचारलाय की हु इज राईट ऑफ पी, पीच्या उजव्या बाजूला कोण आहे. स्टुडंट, आता पीच्या उजव्या बाजूला कोण उरलेला व्यक्ती राहिला, कोणता व्यक्ती, एक्स नावाचा व्यक्ती राहिलेला आहे. सो 100% पीच्या उजव्या बाजूला कोण येणार आहे, एक्स येणार आहे. यासोबतच पोझिशन क्रमांक 3 आणि 4 जे आहे आपल्याला अजून फिक्स माहिती नाही आहे. जर प्रश्न विचारला की तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनवरती कोण बसलंय तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे, कॅन नॉट बी डिटरमाइंड, म्हणजे आपल्याला उत्तर सांगता येणार नाही. किंवा जर ऑप्शनमध्ये एस आणि झेड, एस किंवा झेड दिलं असेल, एस किंवा झेड दिलं असेल तर त्या ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 तुमचं इथे करेक्ट येणार आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आर सिटिंग राऊंड इन अ सर्कल अँड दे आर फेसिंग इन द सेंटर. आता हा सर्क्युलर अरेंजमेंटचा प्रश्न आहे. ठीक आहे. सर्क्युलर अरेंजमेंट स्टुडंट, तुम्हाला सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये जे आहे 8 व्यक्ती येऊ शकतात, कधी कधी 6 व्यक्ती येऊ शकतात, 4 व्यक्ती खूप बेअर मिनिमम येतात, पण 6 आणि 8 व्यक्तीच्या भोवती हा प्रश्न फिरू शकतो. ठीक आहे. आता प्रश्न काय सांगितला आहे, ती व्यक्ती सेंटरकडे फेस करत आहेत. म्हणजे काय, समजा हा सर्कल आहे, सर्कलमध्ये असे व्यक्ती बसलेत, तो प्रत्येक व्यक्ती जो आहे तुमचा हा सेंटरमध्ये पाहत आहे अशा पद्धतीने. गॉट इट. यानंतर पुढे काय दिलंय, पी इज सेकंड टू द राईट ऑफ टी. ओके. आता डिरेक्टली डेटा त्यांनी सुरू केला, आपण काय करूयात, एक सर्कलच्या मदतीने प्रश्नाचा उत्तर फाइंड आउट करायला स्टार्ट करूयात. पी इज सेकंड टू द राईट ऑफ टी. आता आपण काय करूयात स्टुडंट्स, यामध्ये कुठलीही एक जागा फिक्स करून घेऊत. पहिल्या वाक्यामध्ये काय बोलले, पी हा टीच्या उजवीकडनं दुसरा बसलाय. समजा हा टी आहे तुमचा, ओके, सपोज दिस इज द टी, ही टीची जागा आहे. टी पण कुठे बघतोय, सेंटरला बघतोय, बरोबर. जर टी सेंटरला बघतोय, सिम्पली स्वतःला इमॅजिन करायचं इथे. ठीक आहे. सेकंड टू द राईट ऑफ टी कोण आहे, पी आहे. म्हणजे हा टी झाला, टीची ही पहिली उजवी बाजू, बरोबर, आणि टीची ही दुसरी उजवी बाजू स्टुडंट्स, टीची ही दुसरी उजवी बाजू, आणि ह्या दुसऱ्या उजव्या बाजूकडे कोण बसलेला आहे, पी बसलेला आहे. म्हणजे पीची जागा इथे फिक्स झाली, राईट. ही पहिली उजवी बाजू, ही पहिली उजवी बाजू
आणि ही झाली त्याची दुसरी उजवी बाजू. म्हणजे या दोघांच्या मध्ये एक व्यक्ती फिक्स येणार आहे. गॉट इट? अशा पद्धतीने तुम्ही ह्याला लक्षात ठेवू शकता. सो टीची ही पहिली उजवी बाजू आणि ही झाली त्याची दुसरी उजवी बाजू. आणि इथे कोण आला स्टुडंट? इथे आलेला आहे पी. नेक्स्ट वाक्य वाचा इथे. पी इज सेकंड टू द राईट ऑफ टी. टी हू इज नेबर ऑफ आर. आता हा हू कोणासाठी असतो? टी साठी असतो. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. इथे काय बोलले स्टुडंट? पी इज सेकंड टू द राईट ऑफ टी. टी हू इज नेबर ऑफ आर अँड व्ही. टी जो आहे आर आणि व्हीचा नेबर आहे. म्हणजे टीच्या शेजारी आर आणि व्ही येणार आहे. आर आणि व्ही येणार आहे. लक्षात आलं स्टुडंट? आता परत एकदा, इथे आर असणार आहे का व्ही असणार आहे हे नाही माहिती, बट एवढं मात्र माहिती आपल्याला की टीच्या आसपास म्हणजे शेजारी आर आणि व्ही येणार आहेत. बट आर उजव्या बाजूला येईल का डाव्या बाजूला, व्ही उजव्या बाजूला येईल का डाव्या बाजूला, हे फिक्स माहिती नाही आहे. पुढे पहा. एस इज नॉट नेबर ऑफ पी. एस कोण आहे? नेबर नाही आहे बोलले स्टुडंट पीचा. म्हणजे पीच्या आसपास तर एस यायला नाही पाहिजे. आता पहा, पीच्या या ठिकाणी पीच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं, पीच्या डाव्या बाजूला तर आर किंवा व्ही येणार आहे. इथे तर यस येण्याची काही शक्यताच नाही आहे, कारण नेबर तर नाही आहे, प्लस वरून आर आणि व्ही येतोय. आणि ही जी जागा आहे स्टुडंट, या जागीसुद्धा एस नाही येऊ शकत. इथे यस येईल का? नाही येणार, कारण प्रश्नात स्पष्ट दिलंय की तो पीचा नेबर नसणार. नेबर म्हणजे काय? शेजारी. म्हणजे इथे एसला सोडून दुसरं कोणी येईल. ठीक आहे. पुढे पहा. क्यू इज नॉट बिटवीन यस अँड डब्ल्यू. क्यू जो आहे तो यस आणि डब्ल्यूच्या मध्ये येणार नाही आहे. ठीक आहे. आता हे वाक्य सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी लक्षात घ्या किती व्यक्ती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे अजून 2 व्यक्ती पेंडिंग आहेत, कारण टोटल 8 आहेत. समजा इथे एक घेईल आणि इथे एक घेईल. ठीक आहे. आता प्रश्न काय बोललाय? पुढे पहा. एस तर इथे येणार नाही स्टुडंट, म्हणजे एसची जागा इथे असू शकते, इथे असू शकते किंवा इथे असू शकते. बरोबर. यानंतर क्यू इज नॉट बिटवीन एस अँड डब्ल्यू. एस आणि डब्ल्यूच्या मध्ये क्यू यायला नाही पाहिजे. डब्ल्यू इज नॉट बिटवीन यू अँड यस. आणि डब्ल्यू जो आहे यू आणि यसच्या मध्ये यायला नाही पाहिजे. डब्ल्यू जो आहे यूच्या आणि यसच्या मध्ये नाही यायला पाहिजे. आणि क्यू जो आहे हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये यायला नाही पाहिजे. आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? आता हा स्टेटमेंट सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी इथे काय दिले? व्ही इज नेबर ऑफ यू बोलले. आता पहा स्टुडंट, आपल्याला माहिती होतं आर आणि व्हीची जागा हे असू शकते किंवा हे असू शकते. ठीक आहे. पण इथे स्टेटमेंट क्लिअर कट काय करते की व्ही जो आहे तो व्ही यूच्या नेबरमध्ये किंवा शेजारी येणार आहे. जर मी व्ही इथे पकडला, व्ही जर मी इथे पकडला तर व्हीच्या ऑलरेडी शेजारी टी असणार आहे आणि पी असणार आहे. पण प्रश्नामध्ये काय दिलंय? प्रश्नामध्ये काय दिलंय? यू असायला पाहिजे. म्हणजे इथे व्ही येईल का स्टुडंट? नाही येणार. इथे काय येईल? आरच येईल. कारण व्हीच्या शेजारी 100% कोण असणार आहे? तुमचा यू असणार आहे. प्रश्नात दिलेला आहे. ओके. व्ही हा यूच्या शेजारी आहे. मग व्ही जर मी इथे लिहिला तर 100% यू कुठे येणार आहे? इथे येणार आहे. मग फिक्स झाली कोणाची जागा? यूची जागा फिक्स झाली आणि व्हीची जागा फिक्स झाली. एस तर इथे नाही येणार, म्हणजे एस इथे येईल किंवा इथे येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितलंय? यू आणि यसच्या मध्ये डब्ल्यू येणार नाही. यू आणि यसच्या मध्ये डब्ल्यू येणार नाही. म्हणजे डब्ल्यू इथे येईल का? नाही येणार. समजतंय सगळ्यांना? आणि यासोबत त्यांनी हे पण सांगितले की डब्ल्यू जो आहे क्यू जो आहे डब्ल्यू आणि यसच्या मध्ये नाही यायला पाहिजे. म्हणजे अर्थात स्टुडंट ह्याची अरेंजमेंट कशी होणार आहे? यस इथे नाही येतोय. ठीक आहे. म्हणजे इथे दुसरं कोणतं तरी लेटर येईल. कोणता लेटर? डब्ल्यू किंवा क्यू येईल. ओके. इथे डब्ल्यू घ्या किंवा क्यू घ्या, इथे क्यू घ्या किंवा डब्ल्यू घ्या. यसची जागा इथे फिक्स झाली. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला काय बोलले स्टुडंट्स? डब्ल्यू इज नॉट बिटवीन यू अँड यस. डब्ल्यू जो आहे तो यू आणि यसच्या मध्ये नाही आहे. यू आणि यसच्या मध्ये नाही आहे. स्टुडंट अर्थामध्ये जर आपण हे दोन्ही स्टेटमेंट कंबाईन केले आपल्याला काय लक्षात येईल? क्यू इथे येणार आहे आणि डब्ल्यू इथे येणार आहे. कारण क्यू जो आहे तो डब्ल्यू आणि यसच्या मध्ये येतोय का? नाही येत. तो लिटरली या साईडला जाऊन बसला. यस इथे यायला पाहिजे होतं का? नाही. यस इथे आला का? इथे आला पण नाही. यस यूच्या बाजूला आला. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी असं दिलं होतं की यू आणि यसच्या मध्ये डब्ल्यू नाही यायला पाहिजे.
जे की ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे, आणि यू आणि यसच्या मध्ये पण क्यू यायला नाही पाहिजे, जे की हे पण कंडिशन इथे सॅटिस्फाय होत आहे की डब्ल्यू आणि पीच्या मध्ये जे आहे क्यू जाऊन बसला आहे. अशा पद्धतीने ही करेक्ट सीटिंग अरेंजमेंट तुमची या प्रश्नाची झाली. आता एक काम करूया, 2 ते 5 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 2 ते 5 याच प्रश्नाला डेडिकेटेड आहे. ठीक आहे, सो एक एक करून हा प्रश्न सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 2 पहा, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द नेबर्स. कोणते खालील दिलेल्यापैकी पेअर असे दिसतात तुम्हाला जे की शेजारी नाहीयेत किंवा नेबर्स नाहीयेत, असा प्रश्न विचारलाय. आर आणि व्ही नेबर्स आहेत का? आर आणि व्ही नेबर्स नाहीयेत. ओके, त्या दोघांच्या मध्ये जे आहे स्टुडंट्स काय आहे? टी आहे. राईट, म्हणून ऑप्शन एच करेक्ट येणार आहे, कारण त्यांनी कोणते नाही आहेत असं विचारलंय. यू व्ही पहा, हे दोघं पण नेबर्स आहेत. आर पी पण शेजारी आहेत. क्यू डब्ल्यू पण शेजारी आहेत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ही एक अरेंजमेंट आहे. पी आर टी व्ही यू एस डब्ल्यू अँड क्यू. याच सिटिंग अरेंजमेंटचा आपण जो आहे क्वेश्चन क्रमांक 3 आणि क्वेश्चन क्रमांक 4 सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन क्रमांक 3 काय दिलंय पहा, हु इज द इमिडिएट राईट ऑफ व्ही. ह्याचा अर्थ काय स्टुडंट? एक्झॅक्ट व्हीला लागून उजवीकडे कोण बसले लगेच. ओके, इमिडिएट राईट म्हणजे काय? एकदम लगेच लागून. ठीक आहे, एक्झॅक्ट लगेच लागून कोण बसलेला आहे उजव्या बाजूला व्हीच्या. व्हीची ही तुमची कोणती झाली बाजू? ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. समजत नसेल तर थोडंसं स्वतःला बसून पाहायचं त्याच्या जागी. ठीक आहे, म्हणजे इमॅजिन करायचं. स्वतः तुम्ही बसून पाहिला तर तुम्हाला काय लक्षात येतं? ही तुमची उजवी बाजू झाली. तर इमिडिएट उजव्या बाजूला कोण बसलेला आहे? टी बसलेला आहे. सो टी उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. पी इज द इमिडिएट राईट ऑफ क्यू. या जे डायग्राम आहे याची मदत घेऊन सॉल्व्ह करू. ओके, ही मी इथे कॉपी पेस्ट केली. पहा पुढे, पी इज टू द इमिडिएट राईट ऑफ क्यू. पी कुठे आहे? इमिडिएट राईट आहे कोणाच्या? क्यूच्या, असं प्रश्न विचारलाय. हा डायग्रामला थोडं इकडे शिफ्ट करू, जेणेकरून मराठी मीडियमचे पण तुम्हाला जे आहेत क्वेश्चन्स इथे दिसायला हवेत. ओके, सो आय विल शिफ्ट इट टू हिअर. पेस्ट. फाईन. सो ही डायग्राम आता प्रॉपरली पहा. यामध्ये काय दिलं स्टुडंट्स? पहिला क्वेश्चन, पहिला स्टेटमेंट काय बोलले? पी इज इमिडिएट राईट ऑफ क्यू. क्यूची इमिडिएट राईट कोणती? आता क्यू असा बसलाय सेंटरला. ओके, क्यूची इमिडिएट राईट हँड साईड, स्वतःला इमॅजिन करायचं की सेंटरला पाहता तुमची राईट हँड साईड कोणती असेल? ही. आणि इमिडिएट राईट म्हटल्यावरती डब्ल्यू येतोय इथे. राईट, सो पी इज टू द इमिडिएट राईट ऑफ क्यू येईल का? नाही. डब्ल्यू इज टू द इमिडिएट राईट ऑफ क्यू. क्यूच्या इमिडिएट राईटला डब्ल्यू आहे, पी नाही आहे, म्हणून हे जो ऑप्शन नंबर 1 आहे तो चुकीचा आहे. ऑप्शन नंबर 2 पहा, आर जो आहे यू आणि व्हीच्या मध्ये येतोय का विचारलंय. आर जो आहे टी आणि पीच्या मध्ये येतोय, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड पण जो आहे तो इथे इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी पहा, क्यू इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ डब्ल्यू. इमिडिएट लेफ्ट ऑफ डब्ल्यूला कोण दिसतंय? डब्ल्यू हा सेंटरला असा पाहतोय. बरोबर, त्याची इमिडिएट लेफ्ट बाजू जर आपण बघितली तर ही वाली असणार आहे, म्हणजे क्यू त्याच्या इमिडिएट लेफ्ट हँड साईडला बसलेला आहे, म्हणून क्यू इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ डब्ल्यू हा वाक्य इथे तुमचा करेक्ट येईल. त्याच्या एक्झॅक्टली लेफ्ट हँड साईडला कोण बसलेला आहे? क्यू बसलेला आहे. यू इज बिटवीन डब्ल्यू अँड एस. यू इज बिटवीन डब्ल्यू अँड एस नाही. यू जो आहे व्ही आणि एसच्या मध्ये लाईक करतो, म्हणजे फोर्थ ऑप्शन पण इनकरेक्ट. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. प्रश्न 5 काय विचारलाय? व्हॉट इज द पोझिशन ऑफ एस. एसची पोझिशन काय आहे विचारली स्टुडंट्स. म्हणजे काय? दिलेल्या ऑप्शनपैकी तुम्हाला कोणतं करेक्ट आहे सांगायचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट आपण इथे कॉपी करूया डायग्राम. यानंतर पहा, बिटवीन यू अँड व्ही एसची जागा आहे का? यू अँड व्हीच्या मध्ये नाही. हा यू आणि डब्ल्यूच्या मध्ये आहे. ऑप्शन ए इनकरेक्ट. ऑप्शन नंबर बी, सेकंड टू द राईट ऑफ पी. पीच्या सेकंड उजव्या बाजूला दुसरी उजवी बाजू पीची कोणती आहे पहा. ही पहिली उजवी बाजू झाली आणि ही झाली दुसरी उजवी बाजू. दुसऱ्या उजव्या बाजूला कोण बसलेलं? डब्ल्यू बसलेला आहे, पण एस बसलाय का? नाही. प्रश्नात एस विचारले म्हणून सेकंड पण इनकरेक्ट झाला. टू द इमिडिएट राईट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या इमिडिएट राईटला कोण यायला पाहिजे? एस यायला पाहिजे. करेक्ट आन्सर. पहा, डब्ल्यूची ही जागा आहे. ओके, डब्ल्यूची ही जागा, या जागेच्या अकॉर्डिंग स्वतःला इमॅजिन करायचं सेंटरला बसलेली ही व्यक्ती, ह्याची उजवी बाजू कोणती असणार आहे? ही वाली. आणि इमिडिएट राईट बोललेलं आहे, म्हणून तुमचं डब्ल्यू जे आहे इथे करेक्ट आन्सर येणार आहे. इमिडिएट राईट ऑफ डब्ल्यू. डेटा इनएडिक्वेट नो. ओके, सो ऑप्शन नंबर सी जो आहे तुमचा इथे करेक्ट आलेला आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स. प्रश्न क्रमांक 6 ते 9 कम्प्लिटली डेडिकेटेड आहे. अगेन ह्या टाईप ऑफ क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात.
हा अगेन एक लिनियर अरेंजमेंटचाच प्रश्न आहे स्टुडंट. बेंचवरती बसणं म्हणजे काय, समजा हा बेंच झाला, बेंचवरची असे काही मेंबर्स असे बसलेले आहेत, ठीक आहे. परत हा लिनियर अरेंजमेंटचा प्रश्न झाला, एका ओळीमध्ये तुम्ही बोलू शकता, जे की आपण प्रश्न क्रमांक 1 सॉल्व्ह केला होता तशा पद्धतीचाच. 5 मुली आहेत, त्या एका बेंचवरती बसलेल्या आहेत, ओके. त्यांचा एक फोटोग्राफ घेत आहोत आपण. अगेन आपल्याला या क्वेश्चनमध्ये त्या मुली पूर्वेकडे बघतायत, पश्चिमेकडे, उत्तर, दक्षिण हे स्पेसिफाय केलेलं नाही आहे. म्हणजे आपण कोणती दिशा घेणार आहोत, उत्तर घेणार आहोत, नॉर्थच दिशा घेणार आहोत, ओके. सो या प्रश्नामध्ये पहा, 5 मुली बेंचवरती बसल्यात. सीमा जी आहे राणीच्या लेफ्ट हँड साईडला बसलेली आहे, ठीक आहे. समजा ही तुमचा बेंच झाला, ठीक आहे. टोटल मुली किती आहेत, 5 मुली, ओके. सो ही फर्स्ट मुलगी आहे, समजा ही सेकंड मुलगी आहे, ही थर्ड, ही फोर्थ, ठीक आहे. अजून एक इथे आपण ॲड करूयात, ही झाली समजा तुमची 5th मेंबर, ठीक आहे. सो हे झाले टोटल 5 मेंबर्स. या 5 मेंबर्समध्ये सीमा इज लेफ्ट ऑफ राणी. आता हे नाही माहिती की सीमाची जागा कोणती आहे, ह्याला नंबर पण देऊन टाकते मी. सीमाची जागा कोणती आहे माहिती आहे का आपल्याला, हे नाही माहिती, पण हे माहिती की राणीच्या लेफ्टला सीमा यायला पाहिजे. समजा राणी ही आहे, ओके, राणीची जागा ही आहे, तर राणीच्या लेफ्ट हँड साईडला कोण असणार आहे, सीमा. मला सांगा राणीची लेफ्ट हँड साईड ही असेल का ही असेल, म्हणजे फर्स्ट जागा असेल, फर्स्ट नाही बोलणार मी कन्फ्यूज व्हायला, इथे ए जागा असेल का बी जागा असेल. लेफ्ट हँड साईड म्हणजे तिची लेफ्ट हँड साईड. पहिली महत्त्वाची गोष्ट, ती पाहत कुठे आहे, नॉर्थला पाहत आहे. नॉर्थला एखादी व्यक्ती पाहत असेल, त्या पर्सनची उजवी बाजू आपली पण उजवी बाजू, म्हणजे ही तिची उजवी बाजू झाली आणि ही तिची डावी बाजू झालेली आहे. सो प्रश्न काय बोलतोय की सीमा तिच्या डाव्या बाजूला बसली, म्हणजे सीमा कुठे येईल, या बाजूला येईल. सो इथे झाली सीमा आणि इथे आली राणी, राईट. अशा पद्धतीने त्या एकमेकाला लागून बसणार आहेत. राणी इथे आली तर सीमा तिच्या एक्झॅक्टली डाव्या बाजूला येईल. अँड राईट ऑफ बिंदू, सीमा इज लेफ्ट ऑफ राणी अँड राईट ऑफ बिंदू, म्हणजे बिंदूच्या राईट हँड साईडला सीमा आहे. समजा ही बिंदू आहे, बिंदू पण कुठे पाहत आहे, नॉर्थला पाहत आहे, नॉर्थकडे, वरच्या साईडला. सो जेव्हा ती नॉर्थकडे पाहत आहे स्टुडंट्स, तिची राईट हँड साईड आपली पण राईट हँड साईड असेल, म्हणजे उजवी बाजू, बरोबर. आता इथे काय बोललंय, बिंदूच्या उजव्या बाजूला सीमा बसली आहे, म्हणजे सीमा कुठे येईल, इथे आली. म्हणजे आपल्याला 3 लोकांचे डिरेक्शन्स माहिती झालेत. समजा इथे बिंदू आली तर तिच्या उजव्या बाजूला येईल सीमा, म्हणजे इथे, आणि सीमाच्या उजव्या बाजूला येईल राणी, राईट. अशा पद्धतीने तिघी एकाला लागून एक अशा बसणार आहे, ठीक आहे. इथंपर्यंत कोणाला डाऊट नसेल, सोपा प्रश्न आहे. नंतर पहा, मेरी इज टू द राईट ऑफ राणी. मेरी कुठं आहे, राणीच्या राईट हँड साईडला आहे, म्हणजे राणी इथे आली, म्हणजे इथे लागून राणीला कोण येणार आहे, इथे येईल मेरी, एम लिहिते मी, ठीक आहे. मेरी इज टू द राईट ऑफ राणी म्हणजे राणीच्या राईट हँड साईडला. रीटा इज बिटवीन राणी अँड मेरी. आता एक लक्षात घ्या, इथे प्रश्न थोडासा तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतो. पहिली महत्त्वाची गोष्ट, बिंदू इथे आली, ठीक आहे. बिंदूला लागून सीमा आलेली आहे, सीमाला लागून राणी आलेली आहे, राणीला लागून आता अजून काही जागा रिकाम्या आहेत. पण ह्या प्रश्नामध्ये काय बोलले, मेरी इज टू द राईट ऑफ राणी. स्टुडंट, मेरी उजव्या बाजूला आहे कोणाच्या, राणीच्या. पण इमिडिएट उजवी बाजू बोलली का, नाही. इमिडिएट उजवी बाजू बोलली असती तर मेरी इथेच आली असती. लक्षात घ्या, इथे चुका होतात की इमिडिएट राईट बोललं असतं तर राणीच्या इमिडिएट बाजूला म्हणजे लागूनच कोण बसली असती, मेरी. पण इमिडिएट राईट बोललेलं एका प्रश्नात नाही, फक्त काय बोललंय, राईट बोललेलं आहे, म्हणजे ती उजव्या बाजूला कुठे पण येऊ शकते. ह्याचा अर्थ काय आहे की मेरी आणि राणी या दोघांच्या मध्ये कोणी येऊ शकतं. जसं की पुढे प्रश्न बोलतोच आहे की रीटा इज बिटवीन राणी अँड मेरी. रीटा जी आहे राणी आणि मेरीच्या मध्ये आहे. समजा ही मेरी आहे, ओके. मेरी आणि राणीच्या मध्ये कोण येणार आहे, रीटा येणार आहे. झाल्या 5 मुली स्टुडंट्स. झाली सिटिंग अरेंजमेंट, किती अतिशय सोपी होती. इथे होती बिंदू, ही होती सीमा, ही झाली तुमची राणी, ही रीटा, ओके. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट मेरी. आपल्याला 5ही मुलींच्या जागा ज्या आहेत आता फिक्स झालेल्या आहेत. आता एक एक करून क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हु इज सिटिंग इमिडिएट राईट ऑफ रीटा. इमिडिएट राईट ऑफ रीटा, रीटाच्या एक्झॅक्ट राईटला लागून कोण बसलेला आहे स्टुडंट. पहा, रीटाची राईट हँड साईड म्हणजे सगळे नॉर्थकडे पाहत आहेत, नॉर्थ म्हणजे सगळ्यांची राईट हँड साईड झाली ही आणि लेफ्ट हँड साईड झाली ही. इमिडिएट राईट बोललेलं स्टुडंट, इथे इमिडिएट राईट कोण येणार आहे, मेरी येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी तुमचं इथं करेक्ट येईल, ठीक आहे. नेक्स्ट पहा, हु इज इन द मिडल ऑफ द फोटोग्राफ. परत मी या थोडंसं डायग्रामला इकडे कॉपी पेस्ट करते, ठीक आहे. पहा, जेणेकरून आपल्याला थोडं सोपं जाईल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, राईट. सो इथे
मिडल ऑफ द फोटोग्राफ बोलले, म्हणजे फोटोग्राफच्या सेंटरला कोण बसले. पहा इथे जर तुम्ही प्रॉपरली पाहिलात तर स्टार्टिंगला 2 व्यक्ती आहेत आणि शेवटी 2 व्यक्ती आहेत, म्हणजे मिडलला कोण येणार आहे, राणी येणार आहे, म्हणजे राणी तुमची मिडल ऑफ द फोटोग्राफ आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बोललाय पहा, हु इज सेकंड फ्रॉम द राईट. उजवीकडून दुसऱ्याच ठिकाणी कोणी बसलंय. उजवी बाजू कोणती आहे, पहिली महत्त्वाची गोष्ट, सगळे कुठे पाहत आहेत, नॉर्थकडे पाहत आहेत. जेव्हा सगळे नॉर्थकडे पाहतात, उजवी बाजू म्हणजे आपली पण उजवी बाजू झाली, बरोबर. सो सेकंड उजवी बाजू कोणती, ही पहिली उजवी बाजू, ही झाली दुसरी उजवी बाजू. दुसऱ्या उजव्या बाजूला कोण बसले, रीटा, म्हणजे सी ऑप्शन नंबर तुमचं इथे करेक्ट येणार आहे. ओके, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, हु इज सेकंड फ्रॉम द लेफ्ट इन द फोटोग्राफ. सेकंड फ्रॉम द लेफ्ट बोलले, पहिली लेफ्ट बाजू आताच आपण पाहिली, नॉर्थ म्हणजे ही लेफ्ट बाजू झाली. ओके, ही राईट बाजू झाली. लेफ्टकडून सेकंड लेफ्ट कोण आहे, बिंदू फर्स्ट लेफ्ट आहे, सीमा सेकंड लेफ्ट आहे, म्हणजे सेकंड डाव्या बाजूला कोण बसलेलं आहे स्टुडंट, सेकंड फ्रॉम लेफ्ट इन द फोटोग्राफ. तुमचं उत्तर आलेलं आहे सीमा. ओके, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट, सर्क्युलर अरेंजमेंटचा अगेन हे क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. 6 मित्र आहेत, 6 फ्रेंड्स आहेत, ठीक आहे. सर्क्युलर अरेंजमेंटमध्ये ते बसत आहेत स्टुडंट्स. प्रश्न सांगितला, आता पुढे काय पहा, दीपा इज बिटवीन प्रकाश अँड पंकज. प्रकाश आणि पंकजच्या मध्ये कोण बसलेला आहे, दीपा बसलेले. आता हे आपल्याला अरेंजमेंट थोडीशी लक्षात घ्या. सगळे कुठे पाहत आहेत, सेंटरला पाहत आहेत. टोटल फ्रेंड्स किती आहेत, 6. ओके, 1 2 3 आणि हे 4. ओके, समजा मी इथे एक व्यक्तीला बसवते आणि इथे एका व्यक्तीला बसवते, किंवा तुम्ही प्रॉपरली जे आहे जागा पण व्यवस्थित इथे फिक्स करू शकता. जसं की ही पहिली जागा झाली, ही दुसरी, ही तिसरी, हे चौथी, 5वी आणि 6वी, इक्वली सगळ्यांमध्ये स्पेस ठेवून, ठीक आहे. ओके, सेंटरला सगळे पाहत आहेत स्टुडंट्स, सगळे कुठे पाहत आहेत, सेंटरला. पहा आता यानंतर पुढे दीपा जी आहे प्रकाश आणि पंकजच्या मध्ये, समजा ही दीपा आहे, समजा ही तुमची दीपा आहे. ओके, दीपा कोणा 2 पर्सनच्या मध्ये आहे, प्रकाश आणि पंकज. प्रकाश आणि पंकज या दोघांच्या मध्ये बसलेली कोण आहे, दीपा बसलेली आहे, ठीक आहे. म्हणजे दीपाच्या आसपास इथे प्रकाश येऊ शकतो किंवा पंकज येऊ शकतो, अजून जागा फिक्स माहिती नाहीये. इथे प्रकाश येऊ शकतो किंवा पंकज येऊ शकतो, किंवा पंकज येऊ शकतो, आपल्याला जागा फिक्स नाही माहिती. पुढे पहा, प्रीती इज बिटवीन मुकेश अँड ललित. प्रीती कुठे आहे, मुकेश आणि ललितच्या मध्ये. पहा प्रीतीला मी इथे बसवू शकते का हो, प्रीतीला जर मी इथे बसवलं तर इथे कोण यायला पाहिजे, एकतर मुकेश यायला पाहिजे किंवा ललित यायला पाहिजे, कारण प्रीती कोण 2 पर्सनच्या मध्ये बसलेली आहे, मुकेश आणि ललित या 2 व्यक्तींच्या मध्ये बसली आहे. मग प्रीतीला जर मी इथे लिहिलं, याचा अर्थ काय होईल, मुकेश ललित इथे यायला पाहिजे, मुकेश किंवा ललित. पण इथे ऑलरेडी प्रकाश किंवा पंकज येतोय, म्हणजे प्रीतीची जागा ही राहील का, नाही. प्रीती कुठे जाईल, मग समजा इथे गेली प्रीती, समजा इथे आली प्रीती. परत प्रीतीला लक्षात काय आलं की मी जर इथे बसली, परत माझ्या बाजूला इथे या साईडला प्रकाश बसलाय किंवा पंकज बसलाय, पण माझ्या बाजूला कोण बसायला पाहिजे, मुकेश किंवा ललित बसायला पाहिजे. म्हणजे अर्थात प्रीतीची जागा ही पण आहे का, नाही. म्हणजे राहिली एकच जागा, कोणती, सेंटरची. म्हणजे प्रीती कुठे बसली, इथे. प्रीतीची जागा फिक्स झाली, येस, क्लिअर. आता पुढे पहा, परत आपल्याला मुकेश आणि ललित हे जे आहे प्रीतीच्या आसपास दिसायला पाहिजेत. म्हणजे काय, मुकेश इथे असेल किंवा ललित इथे असू शकतो, किंवा मुकेश इथे असेल किंवा ललित इथे असू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. पुढे काय बोलले पहा, प्रकाश अँड मुकेश आर ऑन द अपोजिट ऑफ ईच अदर. प्रकाश आणि मुकेश दे आर अपोजिट ऑफ ईच अदर. सो ही फायनल तुमची सिटिंग अरेंजमेंट झाली स्टुडंट. आता यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चनचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला ऑलरेडी ही शीट प्रोव्हाइड केली होती क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला, ठीक आहे. तर यामध्ये भरपूर स्टुडंट्सचे डायलेमा येते आन्सरमध्ये, का, कारण या क्वेश्चनचा प्रॉपरली त्यांनी जे आहे फिगर आउट केलेलं नाही आहे. किंवा आपण असं बोलू शकतो की उत्तर तर हेच यायला पाहिजे, हीच सिटिंग अरेंजमेंट यायला पाहिजे, का, कारण पहा आधी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते, ठीक आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं, दीपा जी आहे प्रकाश आणि पंकजच्या मध्ये बसली,
प्रीती जी आहे मुकेश आणि ललितच्या मध्ये बसलेली आहे. ठीक आहे, पण आपल्याला हे नाही माहिती स्टुडंट प्रकाशची आणि पंकजची जागा एक्झॅक्ट दीपाच्या राईट हँड साईडला आहे का लेफ्ट हँड साईडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रीतीची जागा मुकेशच्या लेफ्टला आहे का मुकेशच्या राईटला हे नाही सांगितलं. फक्त एवढं सांगितलं की मुकेश आणि पंकज जे आहेत मुकेश आणि प्रकाश जे आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेत. एवढ्या डेटावरनं आपण एवढं सांगू शकतो की समजा प्रकाश इथे बसला तर मुकेश इथे बसेल त्याच्या विरुद्ध दिशेला, किंवा प्रकाश इथे बसला तर मुकेश इथे बसेल. अहो तुम्हाला प्रकाशचीच जागा फिक्स माहिती नाही आहे तर तुम्ही मुकेशची थोडी सांगू शकता. तुम्हाला फक्त एवढं सांगता येईल की दीपाच्या आसपास प्रकाश आणि पंकज बसणार आहेत, पण कुठल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला फिक्स माहिती नाही आहे. प्रीतीच्या पण उजव्या आणि डाव्या बाजूला कोण बसलं परत हे फिक्स माहिती नाही आहे. म्हणून या क्वेश्चन्सच्या उत्तरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, सो जे काही प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला सांगू शकते. जसं की पहा क्वेश्चन नंबर 10 जो तुम्हाला दिला इथे, हु इज सिटिंग राईट ऑफ द प्रकाश. प्रकाशच्या राईट हँड साईडला कोण बसलेला आहे. ऑप्शनमध्ये काय दिले, मुकेश दिले, दीपा दिले, पंकज दिलं आणि ललित दिलं. ठीक आहे, समजा मी प्रकाशची जागा ही फिक्स केली तर प्रकाशची जागा ही फिक्स आहे तर प्रकाशची उजवी बाजू कोणती झाली स्टुडंट, राईट ऑफ प्रकाश बोलले, दीपा यायला पाहिजे. ठीक आहे, ॲट द सेम टाईम पंकज पण यायला पाहिजे. इमिडिएट राईट बोललेलं नाही आहे, पण आपण थोडंसं या क्वेश्चनला तेवढं पण हे नाही घ्यायचं. सिम्पली असं घेऊयात की इमिडिएट राईट दिले. समजा प्रश्नात इमिडिएट राईट असायला पाहिजे होते, किंवा राईट असलं तरी चालेल पण त्यामध्ये प्रकाश पण दिले राईट. सो यात लक्षात घ्या, सिटिंग अरेंजमेंटच्या प्रश्नामध्ये तुम्ही थोडंसं जर प्रश्नामध्ये असं डायलिमा दिसत असेल तर इमिडिएट राईट घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे लगेच लागून. जसं की प्रकाशला लगेच लागून इथे कोण बसलेली आहे, उजव्या बाजूला दीपा बसलेली आहे. पण प्रकाशची जर जागा मी ही फिक्स केली, प्रकाशची जागा ही असू शकते किंवा ही असू शकते. प्रकाशची जागा ही फिक्स केली तर इथे मुकेश किंवा ललित येणार आहे. स्टुडंट्स आपल्याला हे पण नाही माहिती. समजत आहे. हे बघा, प्रकाश इथे आला, कसा क्वेश्चन बनवू शकतो पहा. समजा ही डायग्राम आहे. ठीक आहे, इथे बसली प्रीती पी, इथे बसलेली तुमची दीपा डी. समजा मी इथे म्हटलं की प्रकाश इथे बसला, त्याच्या विरुद्ध दिशेला कोण बसेल, मुकेश बसेल. ठीक आहे, मी तुम्हाला डायग्राम मधल्या पॉसिबिलिटी एक्सप्लेन करायला लागले. ठीक आहे, प्रकाश इथे बसला तर पंकज इथे बसेल आणि पंकजच्या विरुद्ध कोण बसेल, ललित, कारण ललितच एकटा राहिलाय राईट. टोटल झाले 6 लोक. ओके, समजा आता ही एक पॉसिबिलिटी झाली डायग्रामची. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे इथे एक्सप्लेन करून सांगते. थोडी जागा कमी आहे, प्लीज ॲडजस्ट करा. इथे समजा प्रीती बसली, इथे दीपा बसलेली आहे. आता इथे प्रकाश बसला होता, आपण यावेळेस काय म्हणू, इथे प्रकाश बसलाय दीपाच्या राईट हँड साईडला. प्रकाश इथे बसला म्हणजे स्टुडंट, त्याच्या विरुद्ध दिशेला प्रश्नात काय बोलले, मुकेश इथे यायला पाहिजे. मुकेश इथे आला तर इथे स्टुडंट्स कोण येईल, ललित येईल, आणि राहिला एक कोण, पंकज इथे आला. अशा पद्धतीने क्वेश्चनचे 2 केसेस बनत आहेत, केस क्रमांक 1 आणि केस क्रमांक 2. पण हे तुम्हाला क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये प्रॉपरली रिफ्लेक्ट करून सांगलं नाही, म्हणून एक्झॅक्ट उत्तर इथे कोणतंच येणार नाही स्टुडंट. आपण जर समजलं की प्रकाशची जागा ही आहे, ओके, प्रकाशची जागा ही फिक्स केली तर प्रकाशच्या उजव्या बाजूला कोण येते, दीपा येते. समजा प्रकाशची जागा ही फिक्स केली तर प्रकाशच्या उजव्या बाजूला कोण येते, ललित येते. म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि डी हे दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत. सो ज्या स्टुडंट्सनी बी आणि डी मध्ये करेक्ट केलं त्या दोन्ही स्टुडंटचं उत्तर करेक्ट येणार आहे. पण मी असं बोलेल की असा प्रश्न एक्झाममध्ये नाही येणार. प्रश्न असा येईल दीपा किंवा ललित, दॅट इज दीपा ऑर ललित, हे ऑप्शन येऊ शकतं तुमचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आय होप तुम्हाला दोन्ही सिटिंग अरेंजमेंट जे आहे तिथे व्यवस्थित लक्षात आलेली आहेत. ठीक आहे, तरी पण तुम्हाला मी एकदा प्रॉपरली ह्याचा आपण काय करून घेऊयात, कॉपी पेस्ट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम नको यायला. नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये पहा, हे पूर्ण मी कॉपी पेस्ट करत आहे इकडे. कॉपी, लेट अस पेस्ट इट हिअर. ओके, जागा कमी आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहा, आपल्याकडे 2 पॉसिबिलिटीज आल्या स्टुडंट. दोन्ही पॉसिबिलिटी असे होऊ शकतात एक्झाममध्ये. ओके, सो हे लक्षात असू द्या तुम्हाला. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. स्टुडंट्स मी इथे परत एकदा ही डायग्राम काढली. ही कंडिशन 1 आहे,
ही पण कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते आणि ही पण. सो अशा पण पॉसिबिलिटीज परीक्षेत येऊ शकतात, हे लक्षात घ्या. सो या गोष्टींकडे तुम्हाला थोडं फोकस करायचं की कुठे पॉसिबिलिटी बनू शकत आहे का, अजून एखादा डायग्राम बनू शकतो का, इदर ऑरची केस बनू शकते का, अशा पद्धतीने. हु इज जस्ट राईट ऑफ पंकज, पंकजच्या एक्झॅक्ट राईटला कोण आहे. जर डायग्राम क्रमांक 1ला आपण कन्सिडर केलं तर पंकजच्या राईटला कोण येतोय, मुकेश येतोय. जर डायग्राम क्रमांक 2 कन्सिडर केलं तर पंकजच्या राईट हँड साईडला कोण येते, दीपा. म्हणून यामध्ये परत एकदा मी बोलेल की यापैकी ऑप्शनला टिक नका करू. यामध्ये काय येणार आहे स्टुडंट्स, एदर पंकज येणार आहे किंवा एकतर मुकेश येणार आहे किंवा दीपा येणार आहे. सर असं ऑप्शनमध्ये दिलं असेल, जर ऑप्शनमध्ये तुम्हाला मुकेश और दीपा दिलं असेल किंवा दोघांपैकी कुठलाही एक ऑप्शन दिला असेल, समजा तुम्हाला यावेळेस मुकेश दिलं, दीपा ऑप्शन दिलं, तुम्ही मुकेशला टिक करा. मुकेश नाही दिलं, फक्त दीपा दिलं तर दीपाला टिक करा. पण स्टुडंट हे दोन्हीही पॉसिबिलिटी डायग्रामच्या करेक्ट आहेत. सो ऑनलाईन हा क्वेश्चन दिसतोय, मॅडम या प्रश्नाचं उत्तर हे यायला पाहिजे, हे चुकीचं आहे, नाही. हे दोन्हीही डायग्राम पॉसिबल आहेत म्हणजे आहेत. ठीक आहे, पुढे पहा. हु आर द नेबर्स ऑफ मुकेश, मुकेशचे नेबर कोण आहेत, मुकेशच्या नेबरला कोण कोण बसलेलं आहे. मुकेशच्या नेबरला अगेन इकडे पाहिलं तर प्रीती बसलेली आहे आणि इथे पंकज बसलेला आहे. ठीक आहे, इथे प्रीती आहे आणि हा पंकज आहे आणि ही डायग्राम पकडली तर पंकज आणि प्रीती. ठीक आहे, पंकज आणि प्रीती म्हणजे लक्षात आलं स्टुडंट, पंकज आणि प्रीतीच उत्तर येणार आहे. दोन्ही कंडिशन्समध्ये पंकज आणि प्रीतीच उत्तर तुमचं येणार आहे. कुठे आहे पंकज आणि प्रीती, चेक करा. ऑप्शन नंबर जे बी आहे स्टुडंट, सी तुमचं इथे करेक्ट येईल. यानंतर हु इज सिटिंग अपोजिट ऑफ प्रीती बोललेलं आहे. प्रीतीच्या अपोजिटला तर दीपाच बसलेले, सो दीपाच इथे तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. सो एक लक्षात घ्या, अशा पॉसिबिलिटीज येऊ शकतात परीक्षेमध्ये, म्हणून ह्याला इग्नोर नका करू. ठीक आहे, डू नॉट इग्नोर इट. ओके, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. In an exhibition 7 cars of different company, ओके, कारची तुम्हाला इथे नावं दिलेली आहेत. ओके, कॅडलॅक, ॲम्बॅसेडर, फियाट, मारुती, मर्सिडीज, बेडफोर्ड अँड फार्गो. हे 7 प्रकारची कार आहेत स्टुडंट्स, जे की ईस्टकडे आहेत, फेसिंग टुवर्ड्स ईस्ट, पूर्वेकडे आहेत स्टुडंट्स, ते फेस करायला लागलेत. ठीक आहे, आणि हे जे कार आहेत ह्या कारला आपण रोमध्ये जे आहे किंवा एका मागे एक लावलेत, कशा पद्धतीने ते पाहून घेऊयात. ठीक आहे, सगळ्यात आधी तर एक गोष्ट ते डिकोड करा की सगळे ईस्टकडे बघत आहेत, ईस्टकडे पाहत आहेत म्हणजे अशा पद्धतीने सगळे ईस्टकडे पाहत आहेत. आपल्याला माहिती आहे बेसिक डायग्राम होती, यामध्ये कुठली बाजू ईस्ट होती स्टुडंट, ही वाली ईस्ट बाजू होती. सो सर्व कार्स कुठे पाहत आहेत, ईस्टकडे पाहत आहेत. म्हणजे अरेंजमेंट तुमची काय लिनियर आहे. लिनियर म्हणजे काय स्टुडंट, एकानंतर एक ते अरेंज झालेत. म्हणजे अर्थात असं समजा, तुम्ही थोडंसं स्क्रीनला जे आहे अशा पद्धतीने तुम्ही आता पाहत असाल तर थोडंसं टर्न करून पहा, तुम्हाला लक्षात येईल की मॅम यामध्ये गाड्या तर अशाच उभ्या आहेत लाईनीमध्ये. ठीक आहे, लाईनीमध्येच उभ्या आहेत, बट लाईन कशी आहे, समजा ही उभी लाईन आहे आणि या उभ्या लाईनमध्ये सगळ्यांचे चेहरे कुठे आहेत, ईस्टकडे आहेत. आणि या ईस्टकडे चेहरे असतानाचे तुम्हाला जे काही अरेंजमेंट आहेत त्याची तुम्हाला इथे डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. जसं की पहा, आपण पाहिलं होतं, समजा एखादी व्यक्ती ईस्टकडे बघत असेल, एखादी व्यक्ती पूर्वेकडे बघत असेल, तर त्या व्यक्तीची राईट हँड साईड कोणती झाली स्टुडंट, त्या व्यक्तीची राईट हँड साईड म्हणजे ही खालचा हात, राईट हँड साईड, आणि व्यक्तीची लेफ्ट हँड साईड म्हणजे ही वरची हँड, लेफ्ट हँड साईड आहे. हे आपण पाहिलं होतं, राईट. हेच तुम्हाला कॉन्सेप्ट इथे अप्लाय करायचं आहे. जसं की पहा, सगळे कुठे पाहत आहेत, पूर्वेकडे पाहत आहेत. ओके, यामध्ये पहिली लाईन काय दिले पहा, कॅडिलॅक इज नेक्स्ट टू द राईट ऑफ फार्गो. कॅडिलॅक जी गाडी आहे ती राईट ऑफ फार्गो आहे, फार्गोच्या नेक्स्ट राईट बोलले स्टुडंट, इज नेक्स्ट टू द राईट ऑफ फार्गो. म्हणजे समजा तुमची ही फार्गो गाडी आहे, समजा ही तुमची फार्गो गाडी आहे, फार्गो असा उभा आहे ईस्टकडे, तर फार्गोची राईट हँड साईड कोणती असेल, ही वरची बाजू. समजा हा फार्गो आहे, फार्गोची राईट हँड साईड वरची असेल का खालची असेल मला सांगा. ऑब्व्हियसली इथे आपण या डायग्रामकडे बघितलं तर आपल्याला समजतं खालची बाजू. खालची बाजू म्हणजेच काय, ही साईड जी आहे, ही वाली जी बाजू आहे ही असणार आहे राईट, बरोबर. इथे असेल मग कॅडिलॅक, कॅडिलॅक. ओके, सो ही जी कॅडिलॅक गाडी आहे फार्गोच्या आता खाली आली आहे, पण डिरेक्शन कशी आहे स्टुडंट, सगळ्या गाड्या अशा पद्धतीने उभ्या आहेत. ही झाली फार्गो,
मग झाली कॅडिलॅक. त्यानंतर काय दिले पहा पुढे डेटा. फार्गो इज 4th टू द राईट ऑफ फियाट. फियाटच्या 4th राईटला. समजा ही फियाट आहे, समजा ही तुमची फियाट गाडी आहे. सेकंड कंडिशन लिहायला लागले मी, ठीक आहे. फियाटची ही झाली फर्स्ट राईट खालची साईड, ही दुसरी राईट, ही तिसरी राईट आणि ही चौथी राईट. फार्गो जी आहे चौथ्या राईटला आहे फियाच्या, म्हणजे इथे आली फार्गो. आणि तुमची कॅडिलॅक तर फार्गोच्या खाली होती म्हणून त्याला इथे लिहून टाकते मी लगेच, कॅडिलॅक. ओके. सो हे झालं अशा पद्धतीने. यानंतर पहा स्टुडंट्स, फियाटला किती सोडून आल्या स्टुडंट्स? 1 2 3 3 जागा सोडून जे आहे 3 जागा सोडून फार्गो आलेली आहे. ओके. नंतर पुढे पहा, मारुती कार इज बिटवीन अंबॅसिडर अँड बेडफोर्ट. आता माहिती आपल्याला मारुती समजा जर इथे आली, हे साईडला लिहिते मी परत. ओके. मारुतीच्या वरच्या आणि खालच्या साईडला कोण येणार? एक तर अंबॅसिडर वरती येईल किंवा बेडफोर्ट येऊ शकतो, किंवा बेडफोर्ट खाली येईल आणि अंबॅसिडर खाली, या दोघांपैकी एक येणार आहे. पण प्रश्नामध्ये लास्ट लाईन वाचा काय दिलंय. फियाट विच इज 3rd लेफ्ट ऑफ अंबॅसिडर. फियाट कशी आहे? 3rd लेफ्ट ऑफ अंबॅसिडर आहे. अंबॅसिडरच्या 3rd लेफ्टला फियाट यायला पाहिजे. समजा ही अंबॅसिडर आहे, ही अंबॅसिडर आहे. ओके. अंबॅसिडरच्या 3rd लेफ्टला, 3rd लेफ्ट म्हणजे काय स्टुडंट? वरची बाजू. लेफ्ट हँड साईड कुठे असते? वरची बाजू. म्हणजे ही फर्स्ट लेफ्ट झाली, ही सेकंड लेफ्ट झाली आणि ही 3rd लेफ्ट झाली. इथे कोण यायला पाहिजे? फियाट यायला पाहिजे. अर्थात फियाटच्या 2 जागा सोडून अंबॅसिडर खाली यायला पाहिजे. सगळे कसे पाहत आहेत? अशा पद्धतीने पाहत आहेत. ठीक आहे. पहा, फियाटला 2 जागा सोडल्या मी इथे, आणि इथे मी लिहिणार अंबॅसिडर, इथे लिहिणार मी अंबॅसिडर. गॉट इट? अशा पद्धतीने अंबॅसिडर लिहिलं. यानंतर स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे अंबॅसिडर मारुती जी गाडी आहे, आपण पाहिलं होतं मारुती जी गाडी आहे ती अंबॅसिडर आणि कोणाच्या मध्ये येते? बेडफोर्टच्या मध्ये येत आहे. बट आपण हे बोललो होतं की आपल्याला जागा माहिती नाही, वरती अंबॅसिडर येऊ शकतो किंवा खालच्या साईडला बेडफोर्ट येऊ शकतो. पण आपण आता क्लिअर कट सांगू शकतो की कंपल्सरीली मारुती इथे येईल का? इथे फार्गो ऑलरेडी आलेली आहे. मारुती कुठे येईल? मग इथे येईल. मारुती कुठे येईल? इथे येईल. आणि मारुती कोणाच्या दोघांच्या मध्ये आहे? अंबॅसिडरच्या मध्ये आहे आणि बेडफोर्ट, म्हणून बेडफोर्ट इथे येऊन गेला. गॉट इट स्टुडंट? सो बेडफोर्टची जागा फिक्स झाली, अंबॅसिडरची झाली आणि मारुतीची झाली. एक एक करून तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता कोणती गाडी राहिली की एकदा चेक करून घेऊयात. फार्गो झाली, कॅडिलॅक झाली, मर्सिडीज एक गाडी राहिलेली आहे. ठीक आहे. मर्सिडीजबद्दल तुम्हाला इथे जे आहे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नाही आहे. स्टुडंट्स, तो आता ही गाडी कुठे येणार आहे? वरच्या साईडला का खालच्या साईडला? पण ही आत्ता आपण जेव्हा शेवटचं वाक्य बघितलं, फियाट जी होती ती अंबॅसिडरच्या डावीकडनं तिसरी होती, दॅट इज लेफ्ट, 3rd फ्रॉम द लेफ्ट. बट सोबत हे पण दिलं होतं की ते एका टोकाला आहे, ती एका टोकाला आहे. म्हणजे 100% फियाट झालं एक टोक, राहिला एका गाडीचा टोक. तो कुठे येणार आहे स्टुडंट? शेवटी येणार आहे. आणि राहिली कोणती गाडी मग? आपली एकच गाडी राहिली, मर्सिडीज. म्हणजे 100% मर्सिडीज जी आहे तुमची ही 7व्या पोझिशनवर इथे येणार आहे. स्टुडंट्स, हे झाले तुमच्या टोटल 7 गाड्या. आणि सगळ्या कशा फेस करतात? अशा पद्धतीने त्यांचे सगळ्यांचे चेहरे आहेत. आणि त्या गाड्यांची नावं पण तुम्हाला मी इथे प्रॉपरली आता जे आहे फिगर आउट करून सांगितलं. तर एक एक करून क्वेश्चन जे आहे आपण इथे सॉल्व्ह करू. त्याला मी कॉपी पेस्ट करते टू सॉल्व्ह द क्वेश्चन. ओके. सो ट्राईंग द क्वेश्चन नंबर 1 हिअर. ओके. 14, 15, 16 तिन्ही पण क्वेश्चन्स कम्प्लिटली डेडिकेटेड टू द सेम टाईप ऑफ क्वेश्चन. ओके. सो इथे पेस्ट करून घेऊयात. सोपं करायला सॉल्व्ह करायला थोडं सोपं जाईल. ठीक आहे. सो लेट्स पेस्ट इट. फाईन. प्रश्न क्रमांक 14 काय बोलतोय पहा. यामध्ये विचारलंय की कॅडिलॅक जी गाडी आहे, ओके, विच ऑफ द कार्स ऑन बोथ द साइड्स ऑफ कॅडिलॅक. कॅडिलॅक गाडीच्या दोन्हीही बाजूला कोणत्या गाड्या आहेत हे विचारलं आहे. तर कॅडिलॅकच्या फर्स्ट साईडला जर आपण बघितलं वरच्या बाजूला, वरची बाजू म्हणजे कोणती असते स्टुडंट? सगळ्यांना लक्षात घ्या. ईस्टला एखादी व्यक्ती पाहत असेल तर त्या व्यक्तीची उजवी बाजू म्हणजे वरची साईड, डावी बाजू म्हणजे खालची साईड. सो ॲज पर दिस पर्टिक्युलर म्हणजे हे जे कॉन्सेप्ट आपण शिकलो होतो, ॲज पर दिस कॉन्सेप्ट कॅडिलॅकची राईट हँड साईड कोणती झाली? ही वरची बाजू, दॅट इज फार्गो. आणि लेफ्ट हँड साईड कोणती झाली? मर्सिडीज झालेली आहे.
ठीक आहे. कार्डियॅकची लेफ्ट हँड साईड फार्गो अँड राईट हँड साईड मर्सिडीज. सो फार्गो अँड मर्सिडीज तुमचं इथे उत्तर येणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालील दिलेलं पैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. मारुती इज नेक्स्ट लेफ्ट ऑफ अँबॅसिडर. अँबॅसिडरचा नेक्स्ट लेफ्ट आहे मारुती असं बोलले. अँबॅसिडर इथे आहे. ओके, अँबॅसिडरला लागूनच मारुती आहे स्टुडंट, म्हणजे हे ऑप्शन तर इथे करेक्ट येणारच आहे तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. ओके, सेकंड ऑप्शन पहा, यामध्ये दिलंय बेडफोर्ट इज नेक्स्ट ऑफ फियाट. फियाटला लागून जे आहे बेडफोर्ट आहे. बेडफोर्ट इज नेक्स्ट लेफ्ट ऑफ फियाट. फियाटच्या लेफ्टला आहे का राईटला आहे. फियाटच्या खालच्या साईडला आहे बेडफोर्ट, म्हणजे तो कुठे उजव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला का नाही, म्हणून सेकंड ऑप्शन चुकीचं आहे. बेडफोर्ट इज ॲट वन एंड, बिलकुल पण नाही. तो एका टोकाला आहे का नाही. टोकाला कोण आहेत, फियाट एक आहे मॅडम आणि दुसरं आहे मर्सिडीज. यानंतर पहा ऑप्शन नंबर लास्ट, फियाट इज सेकंड टू द राईट ऑफ मारुती. सॉरी, फियाट इज नेक्स्ट सेकंड टू द राईट ऑफ मारुती. हे पण चुकीचं आहे. का, कारण सेकंड राईट ऑफ मारुती कोण आहे. सेकंड राईट ऑफ मारुती आहे फार्गो. हा सेकंड लेफ्ट आहे ओ फियाट, राईट नाही आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, फार्गो कार इज बिटवीन अँबॅसिडर अँड फियाट. फार्गो इज बिटवीन अँबॅसिडर अँड फियाट. फियाट नाही मॅडम, इथे फार्गो जी आहे अँबॅसिडर अँड सिडलॅकच्या मध्ये आहे. ओके, कॅडलियाक. ओके, नॉट सिडलॅक. कॅडलियाक इज नेक्स्ट लेफ्ट टू द मर्सिडीज कार. मर्सिडीज कारच्या लेफ्टला कार्डियाक आहे, दिसते का. यामध्ये तुम्हाला मर्सिडीज कुठे एंडला आहे. ठीक आहे, एंडला आहे. सो एंडपासनं पहा, एंडपासनं जर आपण पाहिलं तर त्याची उजवी बाजू कोणती झाली, खालची साईड, जिथे की कुठेही गाडीच नाही. आणि लेफ्टला कोण आहे, एक इमिडिएट लेफ्टला आहे कॅडलियाक. सो कॅडलियाक इज नेक्स्ट लेफ्ट ऑफ मर्सिडीज, हे ऑप्शन करेक्ट आहे. फार्गो इज नेक्स्ट राईट ऑफ कॅडलियाक. नो. नेक्स्ट राईट आहे का, नो, सेकंड राईट आहे. सो ह्या गोष्टी थोड्याशा ऑब्झर्व करा. मारुती इज फोर्थ राईट ऑफ मर्सिडीज. मर्सिडीजची फोर्थ राईट आहे का फोर्थ लेफ्ट आहे, फोर्थ लेफ्ट आहे, राईट नाही आहे, म्हणून हा पण ऑप्शन इथे चुकला. ऑप्शन नंबर सेकंड जो आहे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 17 आणि 18चे क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगायचे आहेत. ओके, लेट मी नो द आन्सर ऑफ दीज क्वेश्चन्स. मी तुम्हाला जे काही अरेंजमेंट होती ते इथे एक्सप्लेन करून सांगली. याच्या मदतीने तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. व्हिडिओ आवडला असेल स्टार्टिंग टू एंड तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. अँड इफ यू आर न्यू टू द चॅनल प्लीज डू सबस्क्राईब इट. एक्झामपर्यंत जे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत मी अशाच पद्धतीने तुमचे कव्हरअप करत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर स्टुडंट्स प्लीज याला लाईक करा, कारण यामध्ये माझी भरपूर मेहनत जात आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला हे इम्पॉर्टंट वाटला असेल किंवा फायदेशीर वाटलं असेल, यापैकी तुम्हाला 1% जर याची मदत झाली असेल तर प्लीज तुमचा एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.